मित्रांनो आज मी तुमच्यासाठी परत एक नवीन महत्त्वपूर्ण अपडेट आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे. तर आजची जी काही माहिती असणार आहे ती विद्यार्थी मित्रांसाठी नक्कीच महत्त्वपूर्ण आणि माहितीची इथे असणार आहे. कारण की मित्रांनो तुम्हाला आता डॉक्टर पंजाबराव देशमुख वसतिगृह अनुदान योजना या योजनेअंतर्गत खूप खास आणि महत्त्वाची अनुदान इथे तुम्हाला देण्यात येणार आहे. मित्रांनो या योजनेअंतर्गत तुम्हाला जवळपास एक भत्ता म्हणून जवळपास 30 ते 20,000 रुपयापर्यंत आर्थिक अनुदान इथे देण्यात येणार आहे. मित्रांनो वसतिगृह अनुदान योजना डॉक्टर पंजाबराव देशमुख वसतिगृह अनुदान योजना या योजनेअंतर्गत तुम्हाला 30,000 रुपयापर्यंत आर्थिक अनुदान इथे दिलं जाणार आहे. तर ते कशा प्रकारे म्हणजेच या योजनेअंतर्गत कोणत्या विद्यार्थ्यांना 30,000 रुपयाचं अनुदान दिलं जाणार आहे, यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणकोणती, या योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर अर्ज कुठे करावे लागेल, याची डिटेल्ड माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर मित्रांनो तुम्हाला पण डॉक्टर पंजाबराव देशमुख वसतिगृह योजनेअंतर्गत अर्ज करून 30 ते 20,000 रुपयापर्यंतचा लाभ मिळवायचा असेल तर आपला व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुम्हाला या योजनेबद्दलची संपूर्ण माहिती समजून जाईल. मित्रांनो तुम्हाला अशाच नवीन माहितीसाठी अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. चला तर या योजनेची संपूर्ण माहिती. तर मित्रांनो जाणू शकतो तुम्ही अशा प्रकारे ही योजना असणार आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख वसतिगृह देखभाल योजना. तर मित्रांनो या योजनेअंतर्गत तुम्हाला 30,000 रुपयापर्यंत आर्थिक अनुदान इथे दिलं जाणार आहे. तर यामध्ये पाहू शकता पंजाबराव देशमुख योजना ही महाराष्ट्र सरकारने उच्च शिक्षण घेत असलेल्या समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बळ गटातील विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य पुरवण्यासाठी सुरू केलेली एक कल्याणकारी योजना आहे. ही योजना विद्यार्थ्यांना त्यांचे शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क आणि इतर संबंधित खर्चासाठी आर्थिक सहाय्यता देण्यासाठी प्रदान करण्यासाठी ही महत्त्वपूर्ण योजना सुरू केली आहे. तर मित्रांनो अशा विद्यार्थ्यांना या योजनेचा नक्कीच फायदा इथे होणार आहे. समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटकांमधील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहन देणे आणि त्यांच्या कारकिर्दीच्या आकांक्षा साध्य करण्यात मदत करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश असणार आहे. आर्थिकदृष्ट्या वंचित विद्यार्थ्यांमधील दरी भरून काढणे आणि प्रत्येक पात्र विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणात समान प्रवेश मिळेल हे सुनिश्चित करण्यासाठी या योजनेची सुरुवात इथे करण्यात आलेली होती. तर या योजनेअंतर्गत पात्र विद्यार्थी योजनेच्या ऑनलाईन पोर्टलद्वारे आर्थिक मदतीसाठी अर्ज करू शकतात. अर्जदारांनी योजनेच्या मार्गदर्शक सूचनांनुसार त्यांचे वैयक्तिक तपशील, शैक्षणिक नोंदी, उत्पन्नाचे प्रमाणपत्र आणि इतर संबंधित कागदपत्रे प्रदान करणे आवश्यक आहे. त्यानंतर आर्थिक अधिकाऱ्यांकडून अर्जाची पडताळणी आणि छाननी केली जाते आणि पात्र विद्यार्थ्यांना थेट त्यांच्या बँक अकाउंटमध्ये या योजनेअंतर्गत लाभ येथे दिला जातो. तर याचबद्दलची डिटेल्ड माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहत आहोत. तर यासाठी या योजनेअंतर्गत फायदे काय आहेत? तर मित्रांनो 8 लाखापेक्षा कमी आर्थिक उत्पन्न असलेल्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाची देखभाल भत्ता म्हणून मुंबई, पुणे, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर वर्षाला 3,000 रुपये आणि इतर ठिकाणांसाठी वर्षाला 2,000 रुपये असे शैक्षणिक वर्षात 10 महिन्यासाठी तुम्हाला आर्थिक अनुदान इथे दिलं जातं, ज्याचं उत्पन्न 8 लाखाच्या खाली आहे. यानंतरचा दुसरा टॉपिक म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचे पालक अल्पभूषक, शेतकरी, नोंदणीकृत मजूर आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह देखभाल भत्ता मुंबई, पुणे, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर यांच्यासाठी वार्षिक 30,000 रुपये आणि इतर ठिकाणांसाठी म्हणजे जे काही उर्वरित ठिकाणं असेल, जे मी ठिकाणे सांगितले आहेत जसं की मुंबई, पुणे, नागपूर आणि संभाजीनगर या 3 ठिकाणं, त्या 3 शहरामध्ये विद्यार्थी शिकत असेल तर अशा विद्यार्थ्यांना 30,000 रुपये भेटतील. आणि या शहरे सोडून व्यतिरिक्त विद्यार्थी शिकत असेल तर 20,000 रुपये वर्षाला इथे त्यांना आर्थिक भत्ता भेटणार आहे. तर अशा प्रकारे या योजनेअंतर्गत आर्थिक अनुदान इथे प्रत्येक विद्यार्थ्याला दिलं जातं. आता या योजनेसाठी पात्र कोण आहे त्याची पण संपूर्ण माहिती इथे दिलेली आहे. अर्जदार हा भारताचा रहिवासी असला पाहिजे. उमेदवार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असला पाहिजे. अर्जदार संस्थेचा प्रामाणिक विद्यार्थी असावा आणि GRमध्ये नमूद केल्याप्रमाणे व्यावसायिक आणि तांत्रिक अभ्यासक्रमासाठी त्यानं पदवी, पदव्युत्तर, पदवी यासाठी ॲडमिशन घेतलेले असले पाहिजे. मानित विद्यापीठ आणि खाजगी विद्यापीठ लागू होत नाहीत. इथे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे, मानित विद्यापीठ आणि खाजगी विद्यापीठ या योजनेसाठी लागू असणार नाही. जे अप्रूव्हड विद्यापीठ असतील, सरकारी विद्यापीठ असतील अशाच या विद्यापीठांमधून विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ इथे दिला जाणार आहे. उमेदवाराला केंद्रीकृत प्रवेश प्रक्रियेद्वारे म्हणजे CAP प्रवेशद्वारे दिला जावा. अर्जदारांनी इतर कोणत्याही शिष्यवृत्तीचा लाभ घेतलेला नसावा. चालू शैक्षणिक वर्षासाठी कुटुंबातील केवळ फक्त 2च मुलांना या योजनेअंतर्गत लाभ दिला जातो. मागील सत्रातील किमान 50% उपस्थिती असणे आवश्यक आहे आणि या
अभ्यासक्रमाच्या कालावधीत उमेदवाराने नंतर 2 वर्ष किंवा 2 वर्षापेक्षा जास्त इथे नसावं. म्हणजे जो काही कालावधी असेल शिक्षणाचा त्याच्यापेक्षा 2 वर्ष ते शिक्षण कंप्लीट करण्यासाठी तुम्हाला जास्त लागलेले नसावे, अशी बाब पण इथे दिलेली आहे. जर यात पात्रतेमध्ये तुम्ही बसत असाल तर नक्की मित्रांनो तुम्ही या योजनेअंतर्गत अर्ज करून या योजनेचा लाभ इथे मिळू शकता. आता या योजनेसाठी काय मित्रांनो आवश्यक कागदपत्रे लागतात जी की तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. तर ती कागदपत्रे कोणती? तर यामध्ये सर्वात अगोदर तुमचं आदिवासी प्रमाणपत्र म्हणजेच रहिवासी प्रमाणपत्र, नवीन अर्जदाराच्या HSC आणि SSCचे गुणपत्रक म्हणजे तुमची 10वी-12वीची मार्कशीट, पालकांची उत्पन्नाचे प्रमाणपत्र जे की तहसीलचं असलं पाहिजे, मागील वर्षाचे गुणपत्रक, प्रतिज्ञापत्र, नोंदणीकृत मजूर अल्पभूधारक शेतकऱ्यांनी तहसीलदार पालकांचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र, नंतर आधार कार्ड, विद्यार्थ्याचे पॅन कार्ड, वडिलांचे पॅन कार्ड आणि आईचे पॅन कार्ड असेल तर अशा प्रकारे जवळपास 10 डॉक्युमेंट तुम्हाला इथे या योजनेसाठी आवश्यक लागणार आहेत. ही 10 डॉक्युमेंट जर तुमच्याकडे असतील तर नक्की तुम्ही या योजनेअंतर्गत अर्ज करून या योजनेचा लाभ इथे मिळू शकता. प्रत्येक वर्षाला 30,000 रुपयांपर्यंत लाभ इथे तुम्ही या योजनेअंतर्गत मिळू शकता. आता यानंतरचा महत्त्वाचा क्वेश्चन सर्वांनाच पडला असेल, नेमका आता या योजनेसाठी अर्ज कुठे आणि कशा प्रकारे करायचा आहे. तर मित्रांनो या योजनेसाठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर सिम्पल प्रोसेस इथे दिलेलं आहे. इथे एक तुम्ही ऑनलाईन पद्धतीने या योजनेसाठी अर्ज करू शकता. दिलेल्या वेबसाईटवर जायचं आहे आणि तिथून तुम्हाला ऑनलाईन अर्ज इथे करायचा आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची वेबसाईट जी काय असणार आहे ती mahadbt.maharashtra.gov.in असणार आहे. या वेबसाईटवर जाऊनच तुम्हाला या योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज इथे करायचा आहे. या वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्ही जर रजिस्ट्रेशन केलेलं नसेल तर सर्वात अगोदर न्यू रजिस्ट्रेशन कंप्लीट करायचं आहे. रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुम्हाला तुमचं अकाउंट लॉग इन करून डॉक्टर पंजाबराव देशमुख वसतिगृह योजना या योजनेसाठी ऑफिशियली अर्ज तिथून तुम्हाला फिलअप करायचा आहे. पूर्ण फॉर्म फिलअप केल्यानंतर जे काही रिक्वायर्ड डॉक्युमेंट मी तुम्हाला सांगितले ते तिथे तुम्हाला अपलोड करायचे आहेत. अपलोड केल्यानंतर जो काही ॲप्लिकेशन फॉर्म असेल तो वरी पाठवला जातो. वरून तिथे त्याची पूर्ण पडताळणी केली जाते, तुमचे डॉक्युमेंट व्हेरीफाय केले जाते आणि नंतर तुम्हाला या योजनेअंतर्गत जे काही लाभ असेल तुमच्या DBTद्वारे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे तुमच्या अकाउंटवर ऑनलाईन पद्धतीने ट्रान्सफर केला जातो. तर अशा प्रकारे मित्रांनो डॉक्टर पंजाबराव देशमुख वसतिगृह योजनेअंतर्गत अशा प्रकारे लाभ इथे दिला जातो आणि या पद्धतीने तुम्ही इथे ऑनलाईन अर्ज पण करू शकता. यामध्ये तुम्हाला कुठेही काय अडचण येत असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा, मी तुम्हाला तिथे नक्की मदत करेल. मित्रांनो तुम्हाला जरी माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला अशीच महत्त्वपूर्ण माहिती अपडेट्स मिळत राहील. चला तर पुन्हा भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओसोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र.